आम्ही सगळे जातोय. सांभाळून राहा. आज ना स्वतःच्या पायावर उभा आहेस. बाळा पूर्णपणे स्वावलंबी हो. काय आपण ना कुणावरही कुठल्याही गोष्टींसाठी अवलंबून राहता कामा नये. काय बाळा, आम्ही आज आहोत, आमच्या नंतर अरविंद, चला निघूया आता. देवी आईला सांगूया श्रेयसला पूर्वीसारखा कर म्हणून. सांभाळून जा. श्रेयस, श्रेयस भाऊजी, मी तुमच्यासाठी ना छान ज्यूस बनवलाय. चला देते मी तुम्हाला. नाही पण ते जे नाही नाही, असं कसं? ज्यूस तर प्यावाच लागणार ना. चला 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 चला, हट्टपणा नाही. चल. ही श्रावणी श्रेयसवर 24 तास पहारा ठेवणार वाटतं. नाही 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 संजय, तुला काहीतरी करावं लागेल. या बसा हा इथे. अरे आणि हा ज्यूस आता शांतपणे प्या. मी स्वतः तुमच्यासाठी केलाय. नाही नाही, नको नको नको, मला काही नको आता. तू आता जा, तुला दुसरी कामं पण तर असतीलच ना. मला काही नको, जा तू. नाही 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 नाही, अजिबात नाही. मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. का? कारण मी आत्यांना प्रॉमिस केलंय की जोपर्यंत त्या परत येत नाही ना, तोपर्यंत मी तुमच्या समोरून हलणार सुद्धा नाही. आता हट्ट करायचा नाही. हा घ्या ज्यूस, घ्या घ्या. ठीक आहे. आता सेवा करायची संधी मिळाली आहे ना लाडक्या धीराची. सावकाश सावकाश सावकाश, बघितलं? म्हणून मी तुम्हाला सोडून जात नाही कुठे. प्या, शांतपणे प्या. हा श्रेयस, काय कसं? तुम्ही इथे काय करताय मामा? मी इथे श्रेयसला विचारायला. श्रेयसला काय हवं काय नको हे विचारायला नको का? आता त्याची जबाबदारी माझ्यावर आहे ना. मी आहे ना इथे त्यासाठी. मी बघते इथलं. हो का? तुम्ही जा जा, टाइमपास करा. तसंही आयुष्यभर तेच केलंय ना. श्रावणी, आंबट आहे. हा हा ज्यूस आंबट आहे. जा, याच्यात साखर घालून आण, खूप आंबट लागतंय. काम हवं होतं ना तुम्हाला, हो. मग या ज्यूस मध्ये साखर घालून आणा. नाही नाही, नको नको. मामा कशाला? आता तूच तर म्हणालीस ना की मामाला तर काहीच काम जमत नाही, ते तर काहीतरी घोळच घालून ठेवतील. मग तूच दे तूच दे तूच दे तूच दे. घे घे, तूच आण तूच आण. बर आण. मामा, लक्षात आहे ना, श्रेयस भाऊजींना त्रास होईल असं काहीही सांगायचं नाही. हो. श्रेयस, आय एम सॉरी मामा, मी उगाच नावं ठेवली तुम्हाला. ती गेली नसती नाही इकडनं, तिला घालवायसाठी म्हणून मी फक्त. ते सगळं सोड, मला माहिती आहे. हा ऐक, मला तुला एक महत्वाचं सांगायचंय. काय? तुला आराध्याला भेटायचंय ना? ऑफकोर्स भेटायचंय. अरे मग ती संधी चालून आली आपल्याकडे. काय सांगताय? आज मध्यरात्री आराध्या तुला भेटणार आहे. दॅट्स ग्रेट. फक्त
तर मला एक सांगा मामा, तिचा माझ्यावरचा राग रुसवा गेलाय का? नाही, जर नसेल गेला ना तर माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. फक्त मला त्यासाठी तुमची मदत लागणार आहे. बस का, तेरे लिए जान हाजिर आहे, बोल फक्त. थँक्यू सो मच. मग ऐका, माझ्या डोक्यात असं आहे, मस्त आयडिया आहे, एकदम मस्त. हो ना? हो. मग डन. डन? अरे डन डनाडन डन. आता मला नाही खेळायचं. आता बस झालं. नाही खेळायचं? अच्छा, नंतर खेळूया आपण. हो हो. बरं, तुम्ही सेवा करा लाडक्या दिराची. करा हा सेवा, मी आहे, टाइमपास करतो बाहेर. आज मध्यरात्री आराध्य तुला भेटणार आहे. श्रेयस भाऊजी इतके का उत्साही झालेत? येस, माझी आयडिया वर्क होणार आहे. हे जाताना ना या लबाड शकुताईने पहारेकरी म्हणून ह्या श्रावणीला सोडून गेली. आता या श्रावणीची नजर चुकवून तारा आणि श्रेयची भेट करून द्यावी लागेल. काय करावं लागेल, काहीतरी करावंच लागेल. अरे तारा, ऐक ना, बरं झालं तू लवकर आलीस. ताबडतोब किचन मध्ये जा आणि माझ्यासाठी मस्त गरम गरम चहा बनव. मामा हो, आता जाताना चहा दिला होता, परत चहा प्याल तर ऍसिडिटी व्हायची, मग माझ्यावरच ओरडा. नाही नाही नाही, मला ऍसिडिटी वगैरे काही होत नाहीये. तू मला मस्तपैकी चहा आण, मला ना चहाची खूप तलब लागली ग. बरं आत्ता चाले, 5 मिनिटात आण. नाही 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 नाही, 5 मिनिटं पण मी थांबू शकत नाही. तू लवकर जा आणि चहा बनव. आणि हा, माझ्या चहामध्ये जरा साखर जास्त टाक. मामा बरं ठीक आहे. आणि हा, विसरायचं नाही, माझ्या चहामध्ये जरा साखर जरा जास्त टाक. हो मामा, कळलं. जा 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 जा, बनव बनव बनव. आणि हा तारा, साखर विसरू नको, साखर जरा जास्त. आत्ता खऱ्या अर्थाने तुझ्या आणि श्रेयसच्या लव्ह स्टोरीची गोड सुरुवात होणार आहे. मजा येणार. वा, या मामांना काय झालंय? आत्ता जायच्या आधी चहा देऊन गेले होते मी, तरी परत चहा हवाय. तो सुद्धा खूप साखर घातलेला. कितींदा सांगितलं मला, खूप साखर घाल, खूप साखर घाल, खूप साखर घाल. काय झालंय काय माहिती.